मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील 21वा पाठ कालमापन यातील स्वाध्याय 21.2 यामधील समस्या आज पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर होईल? लांबी आहे 216 मीटर, 5 ठिकाणी कापायची, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी कापलं तर तुकडे किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6 तुकडे झाले. म्हणजे 216 मीटर लांबीच्या दोरीचे एकूण तुकडे होणार आहेत 6. म्हणजे 216 भागिले 6 जर केला आपण, 6 त्रिक 18, 3 उरले 36 झाले. 636 मीटर लांबीचा एक तुकडा तयार होईल. आपल्याला विचारलेले सेंटीमीटर मध्ये, 1 सेंटीमीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजे 36 गुणिले 100 बरोबर 3600 सेंटीमीटर लांबीचा प्रत्येक तुकडा होईल, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 30 लिटर औषधातून 125 मिलीलिटरच्या किती बाटल्या भरायच्या? औषध आहे आपल्याकडं 30 लिटर, किती आहे? 30 लिटर. छोट्या छोट्या बॉटल्स भरायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये असणार आहे 125 ml. तर अशा किती बॉटल्स भरतील असं विचारलेलं आपल्याला. तर 30 लिटरला आपण जर 125 ml न भागलं तर आपल्याला बाटल्यांची संख्या मिळेल. आता 30 लिटरला 125 ml न भागायचं, तर 30 लिटरचा आधी मिलीलिटर मध्ये करावं लागेल. 1 लिटर बरोबर आहे 1000 मिलीलिटर, म्हणजे 30 लिटरचे झालेले आहे 30,000 मिलीलिटर. त्याला 125 न भागायचं आपल्याला. 25 न भागूया, 25 5 125, 25 1 25, 5 उरले 50 झाले. 25 दोन्ही 50, 0 0, 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 21 0, म्हणजे एकूण 240 बाटल्या भरता येतील. किती बाटल्या भरता येतील आपल्याला? 240 बाटल्या. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावलं तर एकूण किती खांबा लावतील? आता ही असं एक बाग आहे, याची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर. तर याला प्रत्येकी 2 मीटर असे खांब बसवायचे आपल्याला. तर एकूण किती खांब बसतील? तर त्याच्या परिमिती काढावं लागेल आणि परिमितीला दोन खांबातील अंतर आहे, 2 खांबातील अंतर दिलेलं आहे 2 मीटर, म्हणजे त्याला 2 न भागावं लागेल आपल्याला. आता त्याची परिमिती सूत्र काय? 2 कंसात L अधिक B, म्हणजे 2 कंसात 50 अधिक 30 बरोबर 2 कंसात 50 अधिक 30 80. आता 2 कंसात 80 आहे आणि प्रत्येक खांब आहे 2 मीटरवर, म्हणजे भागिले 2 करावे लागेल. 2 2 कटलेले आहेत, म्हणजे एकूण किती खांब बसतील? 80 खांब बसतील. आता बघा, हे पूर्ण फिरून येत असल्यामुळे इथे शेवटचा खांब सुद्धा त्या परिमितीमध्येच येणार आहे, म्हणजे एकूण खांब असतील 80. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे, एका शाळेतील इयत्ता 1ली ते 10वीच्या प्रत्येक तुकडी आहे. प्रत्येक तुकडीतील 43 विद्यार्थी आहेत. त्यांना 200 मिलीलिटर प्रमाणे दूध देण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? एकूण तुकड्या आहेत 1ली ते 10वी, म्हणजे 10 तुकड्या 10. विद्यार्थी प्रत्येकी 43 आणि दूध द्यायचं आहे आपल्याला 250 ml प्रति विद्यार्थी. तर एकूण दूध काढायचं आपल्याला. तर 10 गुणिले 43, 10 तुकड्या 43 विद्यार्थी गुणिले 250, म्हणजेच आलेलं आहे 43 गुणिले 2500 बरोबर 2 0 25 75 ला 5 7 7, 25 100 7 107, म्हणजे 1,07,500 मिलीलिटर आलेलं आहे. आपल्याला याचं लिटर मध्ये उत्तर काढायचं आहे, म्हणून 1,07,500 भागिले 1000, कारण 1 लिटर बरोबर आहे 1000 मिलीलिटर, म्हणून 1000 याला भागायचं आहे. 1 2 0 कटलेले आहेत, आणखी 1 0, म्हणजेच 1 0 द्यावं लागेल. 107.5 लिटर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? 2.7 डेकालिटर, हे डेका लिटर आहे, याचं गुणोत्तर म्हणजे भागाकार करायचं 45 डेसिलिटरशी.
दोन पण आधी काय करायचं, दोन्ही एकक समान करून घ्यायचे. आपण याच्या आधी पण शिकलेलं आहे की ज्यावेळेस गुणोत्तर काढायचं असतं त्यावेळेस त्या दोन्ही घटकातील एकक समान असलं पाहिजे. आता 2.7 डेकालिटरचं डेसिलिटर मध्ये रूपांतर करूया. 2.7 डेका, डेका नंतर लिटर, लिटर नंतर डेसी, म्हणजे 100 न गुणावे लागेल. म्हणजेच हे आलेलं आहे 270 डेसिलिटर. किती आलेलं आहे? 270 डेसिलिटर. आता या 270 ला 45 न भागूया आपण. 9 5 45, 9 त्रिक 70, 0 5 1 5, 5 1 30, म्हणजे 6/1 आलं. म्हणजे त्याचं प्रमाण असणार आहे 6/1. पर्याय क्रमांक 3. इथं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं दोन्हीचं एकक समान करून घ्यायचं आहे. एकक समान करणे फार महत्वाचं आहे, त्यानंतरच आपण त्यांचं प्रमाण काढू शकतो. नंतर पुढील प्रश्न आहे 3 किलोमीटर दुतर्फा 3 किलोमीटर दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? हा एक रस्ता आहे, याचं अंतर आहे 3 किलोमीटर. आणि इथं आपण झाडे लावलेली आहेत दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 मीटर अंतरावर. अशा पद्धतीनं झाडे लावणार आहोत आपण. तर एकूण किती झाडे लावली जातील असे विचारलेलं आपल्याला. एक बाजूचं अंतर झालेलं आहे 3 किलोमीटर, दुसऱ्या बाजूचं झालेलं आहे 3 किलोमीटर. आणि सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला एक एक झाड लावलेत, म्हणजे ही 2 झाडं जास्त लावलेली आहेत. तर एकूण अंतर आहे 6 किलोमीटर, म्हणजेच 6000 मीटर. आणि 2 झाडातील अंतर आहे 2 झाडातील अंतर आहे 10 मीटर. म्हणजेच इथं 6000 भागिले 10 0 0, म्हणजे 600 अधिक सुरुवातीचे 2, असे एकूण 602 झाडे लावली जातील. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे एका शाळेतील सहल मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळी दुपारी 12 वाजायच्या आधी 6:30 निघाली. ती दुसऱ्या दिवशी मध्यान्होत्तर म्हणजे रात्री 8:15 पोहोचली. तर एकूण किती तासाची ही सहल झाली याचा विचारलेला आहे. सकाळी 6:30 निघाली, सकाळी 6:30 निघाली, 6:30 म्हणजे 6:30 निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी किती तास होतील? सकाळी 6:30 झालेले आहेत 24 तास. किती तास झालेले आहेत? 24 तास. संध्याकाळी किती तास झाले? संध्याकाळी 6:30 झाले 12 तास. आपण पोहोचलेले किती? संध्याकाळी 8:15. 6:30 ते 8:15 हे किती वेळ होईल? 6:30 ते 7:30 1 तास, आणि पुढं पाऊण तास, म्हणजे 1 तास 45 मिनिटे. एकूण झालेले आहेत 24 अधिक 12 36, आणि हा एक 37 तास 45 मिनिटे. म्हणजेच 45 मिनिटे म्हणजे किती झाला? पाऊण तास. पाऊण तास म्हणजे किती? 304 तास. म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आहे 37 तास 3.4 मिनिटे. 37 तास 304 मिनिटे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे एक गाडी मुंबईतून पुणे येथे 4.25 तासात जाते, 4 तास 15 मिनिटात पोहोचते. तर जी गाडी 11:15 वाजता म्हणजे 11:15 निघालेली आहे, 15 आणि 15 30, 11 आणि 4 15:30 म्हणजेच दुपारी, किंवा त्यालाच आपण मध्यान्होत्तर म्हणतो, दुपारी 3:30 वाजता. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे एका आठवड्याची किती मिनिटे? एक आठवडा किती दिवसाचा? 7 दिवसाचा. 7 दिवसामध्ये तास किती? 24, आणि एका तासामध्ये मिनिट किती? 60. हे दिवस, तास आणि ही मिनिटे, या तिन्हीचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 24 गुणिले 7, 24 सत्ते 168 गुणिले 7, 0 6 8 48 ला 8 4 6 7 36 आणि 4 40 ला 0 4 6 1 6 आणि 4 10, 10,080 मिनिटे होतील. पर्याय क्रमांक. पुढील 10वा प्रश्न आहे 6 तास 9 मिनिटे 36 सेकंदाचे तासात रूपांतर करा. आधी या सर्वांचं सेकंदात रूपांतर करूया. 6 तासाचे
6 गुणिले 60 मिनिटे गुणिले सेकंद, म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 216, वरचे 2 शून्य, म्हणजे 6 तासाचे 21,600 सेकंद झालेले आहेत. 9 मिनिटाचे 9 गुणिले 60 बरोबर 540 सेकंद, आणि वरचे उर्वरित असलेले 36 सेकंद. या सर्वांची बेरीज करू. 6 4 3 7, 6 5 11 1 हातचा 1, 1 आणि 1 2 2, 22,176 सेकंद झालेले आहेत. आता या सेकंदाचं आपल्याला तासात रूपांतर करायचं आहे. तर 22,176 याला एका तासातील 60 गुणिले 60 3600 सेकंदाने भागूया आपण. इथं भाग बसेल 6चा. 0 0 6 6 36 ला 6 चे 3, 6 3 18 3 21, 6 7 11 6 गेले 5 उरले, आजचा 1 आला, 2 2 गेले 0 0, 576 ला भाग जात नाही, दशांश चिन्ह दिला, 5760 झालेले आहेत. आता इथं भाग बसेल 36 1 36, म्हणजे 3600. 0 6 7 6 गेले 1, 5 3 गेले 2, पुन्हा 0 दिला, इथं भाग असेल 6चा. 3600 सख 2000, 21,600, 0 0 0 0, म्हणजे उत्तर आलेलं 6.16 तास. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा दोन्ही काटे परस्पराच्या विरुद्ध असतील. ही अशी घड्याळ आहे. इथं 12 3 6 आणि 9, म्हणजे या दोन्ही मध्ये 3 आणि 4च्या दरम्यान, तर 4 असणार आहे. तर अशा पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध, म्हणजे या दोन्ही मध्ये कोण किती तयार होईल, 180 अंशाचा कोण तयार होईल, म्हणजे इथं थिटा बरोबर घ्यायचा 180 अंश. तर याच्यासाठी सूत्र आहे 60 गुणिले 3 ते 4च्या दरम्यान म्हणलेलं आहे. यातील पहिली संख्या आहे 3, 60 गुणिले 3 अधिक 2 गुणिले थिटा, थिटा म्हणजे त्यातला तयार झालेला कोण, 180 भागिले 11. 60 गुणिले 3 किती झाले, 180 अधिक 180 गुणिले 2 360 भागिले 11, 540 भागिले 11. आता याचं पूर्णांक युक्तमध्ये रूपांतर करायचं, आपल्याला पूर्णांक युक्तमध्ये रूपांतर करायचं आहे. 540 भागिले 11, 11 चोक 44, 10 उरले, 100 झाले, 11 90 99, 1 11 चोक 44, 10 उरले, 100 झाले, 11 90 99, 1/11 49 पूर्णांक 1/11. इथं पर्याय असेल 3 वाजून 49 मिनिट पूर्णांक 1/11 मिनिट. इथं पर्याय क्रमांक चुकीचे दिलेले आहेत. इथं वाजतील 49 पूर्णांक 1/11. यानंतर पुढील 12वा प्रश्न आहे, एका दिवसाचे किती सेकंद होतात. एक दिवसाचे किती सेकंद होतात. एक दिवसात 24 तास. 24 तासामध्ये मिनिट किती, 60, आणि त्यात सेकंद 60, म्हणजे 24 गुणिले 60 गुणिले 60 3600 बरोबर 0 0, 24 सख 144, हातचे 14 उरले, 24 त्रिक 72, 72 14 86, 86,400 सेकंद. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील 13वा प्रश्न आहे, थुंबा येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून एक रॉकेट सोडले, ते एका सेकंदात 12 किलोमीटर वेगाने जात असेल. एक सेकंदात किती जाते, 12 किलोमीटर. एका सेकंदात 12 किलोमीटर जाते. तर ते रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:35 म्हणजे 4:45 या दरम्यान किती अंतर गेले असेल. आता या दरम्यान सेकंद किती झाले, किती मिनिट झालेले आहेत, 4:45 आणि 4:32, इथं झालेले 13 मिनिट. 13 मिनिटांमध्ये किती सेकंद झाले, 13 गुणिले 60, आणि एका सेकंदात किती अंतर कापणार आहे, 12, म्हणजे इथं आलेलं आहे 13 0 0, 13 78, 780 गुणिले 12, 12 0 0, 12 8 96 ला 6 9, 12 7 84 9 93, 9360 किलोमीटर इतकं अंतर कापणार आहे. पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर 14वा प्रश्न आहे, घड्याळात 9:08 9:08 व बरोबर असणार आहे 11 वाजायला 7 कमी, म्हणजे हे दोन्ही वेळ समान असणार आहे. 9:08 बरोबर असणार आहे 11 वाजायला 7 कमी. हे 9:08 बरोबर असणार आहे 11 वाजायला कमी, म्हणजे 10 वाजून झालेले आहेत पूर्ण, आणि तिथं 60 मिनिटांना कमी आहे. किती आहे? 7 सेकंद कमी आहे. म्हणजेच इथं असणार आहे 9:08 बरोबर 11 वाजायला, म्हणजे 11 वाजायला म्हणजे पुढे आणखी 1 तास व्हायला 7 कमी आहेत. आता 9 तासाचे मिनिट किती झाले? 9 सख 54, 540 अधिक 8x बरोबर 10 म्हणजे किती झाले? एका तासाचे 60 मिनिटं, म्हणजे 600 मिनिटं अधिक 60 वजा 7x. 540 अधिक 8x बरोबर 660 वजा 7x. हा 7x ऋण आहे, इकडे काय होईल? धन होईल, आणि हा 540 दुसऱ्या बाजूला जाऊन ऋण होईल. म्हणजे 8x अधिक 7x बरोबर 660 वजा 540. 8x अधिक 7x 15x बरोबर 600. 0 6 मधून 4 गेले 2, 6 मधून 5 गेले 1. x बरोबर आलं 120 भागिले 15, 15 1 15, 15 28 600, म्हणजे x बरोबर आलेलं आहे 8. आता ही किंमत ठेवूया आपण. 9:08x म्हणजेच इथं असणार आहे 9:08 गुणिले 8 बरोबर 9:08 64 मिनिटे. 64 मिनिटे म्हणजे 9:64 म्हणजे 60 मिनिटाला 1 तास झालेला, म्हणजे 10 वाजले आणि पुढे राहिले किती मिनिट? 4 मिनिट, म्हणजे 10:04 इतकी वेळ दर्शवेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर या घटकातील शेवटचा प्रश्न आहे, राहुल पहाटे 4:45 वाजता म्हणजे 4:45 अभ्यासाला बसलेला. किती वाजता बसलेला आहे? 4:45 अभ्यासाने बसला, आणि दुपारी 1:30 वाजता म्हणजे 1:30 तो अभ्यासावर उठला. तर एकूण किती वेळ अभ्यास बसला? आता 1:30 वाजले म्हणजे किती झाले? 12च्या नंतर 1 तास, म्हणजे 13:30 बसलेला आहे. 4 वाजता बसलेला आहे. 13:30 वजा 4:45 5. आता यासाठी काय करूया आपण? इथलं 1 तास कमी करूया, म्हणजे 12:90 10 मधून 5 गेले 5 उरले, हातचा एकाला 9 मधून 5 गेले 4 उरले, 12 मधून 4 गेले 8, म्हणजे 8 तास 45 मिनिटे. इथं पहा आपण काय बदल केलेला आहे. 4:45 अभ्यासाला बसला, दुपारी 1:30 बसलेला आहे, म्हणजे दुपारचे 13:30 झालेले आहेत. एकूण किती झाले? 13:30 आता 13:30 4:45 वजा करायचं आहे. 30 मिनिटापेक्षा 45 मिनिट मोठा आहे, म्हणून इथं काय केलेलं आपण? 1 तास कमी केला, आणि 1 तास कमी केलेले 60 मिनिटं मिनिटामध्ये वाढवलं, म्हणजे ते 90 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे 12:90 वजा 4:45 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 5 गेले, एकूण 8 तास 45 मिनिटे तो अभ्यासाला बसलेला होता. पर्याय क्रमांक 4. अशाच पद्धतीचे गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर युट्यूब चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.